काही गाणी आम्ही वन्स मोर करत नाही आहोत, कारण बराच टेक्निकल प्रॉब्लेम होते. हा पहिला कार्यक्रम आहे. बऱ्याचशा सूचनाही आलेल्या आहेत. आपल्या बऱ्याचशा माजी विद्यार्थ्यांना आपली कला सादर करायची आहे. या पुढचाही कार्यक्रम बराच अविस्मरणीय असणार आहे. पहिल्यांदाच हा प्रयत्न असल्यामुळे आपण बऱ्याच जणांना सामावून घेण्याचा प्रयत्न करतोय. मुळात आपण इथे आलोय ते एकमेकाला जाणून घेण्यासाठी, व्यावसायिक दृष्टीने पुढचं पाऊल टाकण्यासाठीची ही पहिली पायरी आपण घेतोय. आणि त्या पायरीमध्ये आज आपल्याकडे जे आहे त्याच्या दुपटीनं कलाकार व्हायला हवे अशी आमची इच्छा आहे. तर शाळेतून जे घेतलं ते शाळेला थोडंफार परत करावं हीच मनामध्ये आशा बाळगून ह्या कार्यक्रमाची आखणी केलेली आहे. आतापर्यंत आपण जी गाणी ऐकतो आहोत ती गाणी संगीताच्या एका पथडीतून गेली. संगीत म्हटलं की त्याला एक ताल असायला हवा, त्या तालामध्ये ते बसायला असायला हवं, शब्द तसेच यायला हवे. हा अट्टहास बऱ्याच संगीतकारांनी मांडला होता. त्याला थोडीशी एक प्रकारची लहर ज्या संगीतकारांना आणली, ज्यानं मराठी संगीताचा चेहरा मोहरा बदलला असं जाणला जाणारा प्रसिद्ध संगीतकार म्हणजे देवदत्त साबळे. अर्थात त्यांचं नाव जेव्हा आपण घेतो तेव्हा हे चिंचेचे झाड पटकन आठवतं. आणि अशाच गाण्यांबरोबर एक गाणं जे अतिशय प्रसिद्ध झालं, ज्यानं मराठी संगीताला एक वेगळं रूप मिळवून दिलं, ते गाणं होतं जे प्रत्येक तरुणाला वाटायला लागलं. शेजारी पाहिलं, सळसळणारं तारुण्य पाहिलं की प्रत्येकाच्या ओठात ते यायला लागलं. ही चाल तुरु तुरु सादर करतोय सुशील.